जेधे महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 2 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या भाषा संवर्धन पंधरवड्यात मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठी संस्कृतीच्या जागर करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। विविध विषयांवरील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, कथाकथन कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने फुलेवाड्यातील अभिवादन सभेसाठी रॅलीमध्ये सहभागी झाले। या पंधरवड्याचे उद्घाटन स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रमुख डॉक्टर स्नेहल तावरे यांनी केले। या पंधरवड्यामध्ये मराठी गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, पाककला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तर समारोपाच्या प्रमुख उपस्थिती शाहू मंदिर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शोभा इंगवले व जेधे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सुरेश शेठ खैर, तसेच जेधे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक पोळ, रजिस्टर MK सातव आदी उपस्थित होते। समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंध हस्तलेखनाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। पारंपरिक वेशभूषेत आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी या समारोपाचे प्रमुख आकर्षण होते। कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागातील प्राध्यापक वैशाली देठे, प्राध्यापक डॉक्टर महालक्ष्मी मोराळे व प्राध्यापक डॉक्टर कल्पना गावडे यांनी केले। हा कार्यक्रम संपन्न करण्याकरता मराठी विभाग, महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक DY इंगळे, डॉक्टर दीपक सुरवसे, डॉक्टर फर्नांडिस व प्राध्यापक पारमिता पवार आदींचे विशेष सहकार्य लाभले। आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आपण गेले 15 दिवस मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करत आहोत। यामागची भूमिका आपली जी मराठी भाषा आहे, या मराठी भाषेच्या साहित्याचा आणि एकूणच भाषेचा लौकिक मुलांपर्यंत जावा, पुढच्या पिढीपर्यंत जावा, त्यांना यातल्या ज्या चांगल्या गोष्टी त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने आपण हा पंधरवडा आयोजित केलेला आहे। या कामी आपल्या मराठी विभागाचे जे प्राध्यापक आहेत, प्राध्यापिका देठे, प्राध्यापिका गावडे, प्राध्यापिका मोराळे यांनी एकत्र येऊन खूप चांगला उपक्रम या काळात केलेला आहे। आणि यासाठी आम्हाला आमच्या शिवाजी मराठा संस्थेचे जे ऑनररी सेक्रेटरी आहेत शशिकांत भाऊ सुतार, माननीय ऑनररी जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र जगताप आणि आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष खैरे साहेब, या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि पाठिंबा कायमच लाभलेला आहे। या काळात अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। प्रामुख्याने त्यामध्ये कविता वाचन असेल किंवा मराठी भाषेविषयीच्या एकूणच वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा परिसंवाद असतील, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या निबंध लेखनाची स्पर्धासुद्धा घेतलेली आहे। या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या सगळ्या उपक्रमाला दिलेला आहे। आणि यापुढे प्रामुख्याने मराठी संवर्धन पंधरवडा जो आहे तो साजरा करण्यामागचा उद्देश सफल झालेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे। आणि आपली जी मातृभाषा मराठी आहे, ही मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे, पण अलीकडच्या काळामध्ये आपण असं पुष्कळदा म्हणतो की इंग्रजीचं आक्रमण मराठी भाषेवर झालेलं आहे, शाळेत शिकताना मीडियम वगैरे या दृष्टीने। परंतु तरीसुद्धा मातृभाषेमध्ये आपल्या लिखाणाचा आणि साहित्याचा संदर्भ लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि मातृभाषेतनं शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे। याचा अर्थ अन्य कोणती भाषा कमी महत्त्वाची आहे अशी नाही, पण आपली जी मातृभाषा आहे, या मातृभाषेतून लोकांना जास्तीत जास्त आपण
सांगत जावं, लोकांपर्यंत पोहोचत जावं, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत याविषयी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका वैशाली देठे, समाजभूषण आप्पासाहेब जेदे महाविद्यालयामध्ये मी मराठी विभागामध्ये कार्यरत आहे आणि गेल्या 2 तारखेपासून 16 तारखेपर्यंत हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आम्ही मराठी विभागातर्फे सुरू केलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे भूमिका अशी होती की विद्यार्थ्यांचे जे काही सुप्त कलागुण आहे त्याला वाव मिळावा आणि भाषेचा एक जो काही भाषिक संस्कार आहे तो विद्यार्थ्यांवर व्हावा आणि उत्स्फूर्तपणे त्यांना वाचनाची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, साहित्याबद्दल त्यांच्या मनामध्ये रुची निर्माण व्हावी आणि एकूणच भाषिक संस्कार त्यांच्यावर होऊन भाषेबद्दलची एक व्यापक अशी जी काही जाणीव आहे तर ती त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी असा एक प्रयत्न आम्ही मराठी विभागाने म्हणजे गेल्या 4 वर्षापासून करत आहोत आणि यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम साजरा झाला. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि अतिशय आनंदाचं वातावरण या 15 दिवसामध्ये महाविद्यालयामध्ये राहिलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमासाठी आम्हाला मराठी विभागाला प्रामुख्यानं संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य पो सर, रजिस्ट्रार सातव सर आणि महाविद्यालयातील सगळेच जे काही माझे प्राध्यापक बंधू आणि भगिनी आहेत तर त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला, तर त्यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते. 2 जानेवारीपासून आपल्या महाविद्यालयात मराठी विभागाने व सर्व शिक्षकांनी मराठी पंधरवडा मराठी भाषा संवर्धन हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचं खूप आभार मानत आहे, कारण की ह्या पंधरवड्यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चूल न पेटवता पाककला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, व्याख्याने वगैरे झाली आहेत आणि त्यातून आम्हाला बरेच काही शिकायला भेटलं आहे की मराठी भाषा एवढी समृद्ध असू शकते आणि व्यापक आहे हे आम्हाला खूप खोलवरती मनावरती रुजवलं गेलं आहे. सर्व शिक्षकांनी खूप छान प्रयत्न केले आहेत की आम्हाला मराठी भाषेपर्यंत खूप जवळ संबंध यावा आणि ती कशी वापरावी, तिचं काय महत्त्व आहे, जागतिकीकरणावर मराठी भाषा कुठे नेमकी कमी पडली आहे, त्या सर्व माहिती आम्हाला खूप छान रीतीने समजवण्यात आली आहे. सगळ्या स्पर्धेमधून आम्ही काही ना काही शिकत आलो आहे. नक्कीच आमचे सगळे विद्यार्थी पुढे जाऊन यशस्वी होईलच असं मला वाटतं. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकांचे आणि ह्या कॉलेजचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद.